म्हणून आम्ही या विचारापासून दूर आहोत का? आपल्यातला जरी बांधव आपल्यासाठी भांडायला लागला, स्वतःचं काहीतरी मागायला लागला, अरे तो अन्यायग्रस्त आहे. बार्टी सारख्या ठिकाणी आपण बघतो की 200 विद्यार्थ्याची निवड होते, त्याच्यातले 190 एका समाजाचे असतात, दुसऱ्या समाजाला 2-4 मिळतात. परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीला जाताना 95% माणसं एका समाजाचे असतात, 1-2% यांच्या वाट्याला येतो. का नाहीत लढणार माझ्या बंधनवंते? का नाही ही माणसं म्हणणार की आम्हाला संधी द्या? आणि आरक्षणाचं वर्गीकरण ज्या मान्यवर सर्वोच्च न्यायालयाने केलं, तिथं महाराष्ट्र राज्यातील न्यायाधीश उपस्थित होते, ज्यांना इथली सगळी सामाजिक स्थित्यंतरं माहीत होती, ज्यांच्या 2 पिढ्या सामाजिक न्यायासाठीच लढलेल्या होत्या. त्या पूजनीय वंदनीय न्यायमूर्ती गवई साहेबांनी हे आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे. मला असं म्हणायचं आहे की जर हरियाणा सरकार सहज हे वर्गीकरण करू शकतं, तेलंगणा सरकार सहज उपवर्गीकरण करू शकतं, कर्नाटक सरकार करू शकतं, पंजाब सरकार करू शकतं, त्यांच्या ठिकाणी मादिगा आणि माला असे भांडणं झाले नाही. तिथला माला बांधव जर मादिगाला मदत करत असेल किंवा त्या वर्गीकरणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहत असेल, तर महाराष्ट्रातच आम्ही का एकमेकाच्या विरुद्ध लढतोय? मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, आरक्षणाचं वर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणारं असेल. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, आरक्षणाच्या वर्गीकरणाने कदापिही आमच्या 2 समाजात भांडण लागू शकत नाही. आणि आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी कुणी कुणाच्या दावणीला बांधला गेलेला नाही, अजिबात नाही. अरे आम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी लढतो म्हणजे कशासाठी लढतो आहे? तर आम्ही शिकलो, आम्हाला 2 ठिकाणी संधी द्या. ही संधी मिळू नये का? आरक्षण जेव्हा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजांना दिलं, त्यावेळेस बाबासाहेबांची हीच भूमिका होती ना. बाबासाहेब हेच म्हणत होते संविधान सभेसमोर की ज्याला लाभच मिळाला नाही त्याला संधी देणं आपलं सामाजिक न्यायाचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय याच्यामधलं समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करायचं असेल तर ज्याचा सोशल इनजस्टिस ज्याच्यावर झालेला आहे, सामाजिक अन्याय ज्याच्यावर झालेला आहे, त्याला संधी मिळणं आवश्यक आहे. तीच भूमिका घेऊन आज मातंग समाज, चर्मकार समाज, वाल्मिकी समाज, खाटीक समाज लढतो आहे. मला असं वाटतं की मोठ्या भावाने थोडंसं मोठं मन केलं पाहिजे आणि लहान भावाच्या पात्रात थोडं बहुत अन्न जाऊ दिलं पाहिजे. याच्यापेक्षा याच्यातला वेगळा काहीही विषय नाही. आणि केवळ महाराष्ट्रातल्याच समाजाला का वाटावं असं? इतरांना का नाही वाटलं? अरे मी हे आरक्षणाचं वर्गीकरणाचं आंदोलन लढत असताना मुंबईला जेव्हा सकल मातंग समाजाने आंदोलन केलं आणि लवजी साळवे कर्मचारी महासंघाने आर्थिक मदत करावी असं ठरलं, मी असाच फेसबुक लाईव्ह गेलो 20 फेब्रुवारी 2022च्या वेळेस. आणि त्या आंदोलनात मी आता अत्यंत कृतज्ञपणे सांगतो की जेव्हा मी फेसबुक लाईव्ह गेलो त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी पैसे पाठवायला सुरुवात केली आंदोलनकर्त्यांना. आणि माझ्याकडे बौद्ध बांधवांनी, अत्यंत कृतज्ञतेने सांगतो, आता नावं यासाठी घेत नाही की नावं घेतली की बाकीचे त्यांना टॉर्चर करतील, ते माझ्याकडे त्यांनी पैसे पाठवले. मी म्हटलं अरे बाबा, हे जे आंदोलन आहे हे मातंग समाजाला आरक्षणाचा वाटा मिळण्यासाठी आहे, त्याच्यामुळे थोडा बहुत परिणाम बौद्ध समाजावर होणार आहे. त्या पदवीधर झालेल्या, अधिकारी असलेल्या माझ्या बौद्ध मित्राचं उत्तर होतं की तुम्ही जे कोणतं काम कराल ते काम बाबासाहेबाच्या विचाराच्या विरोधात असणार नाही, याची आम्ही गेल्या 30 वर्षापासून खात्री बाळगतो, म्हणून हे तुमच्यासाठी आमची भेट आहे. जर आरक्षण उपवर्गीकरणाच्या आंदोलनामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या प्रांजळ भूमिकेवर, प्रामाणिक भूमिकेवर विश्वास ठेवून
बौद्ध समाजाचे मित्र जर आरक्षण वर्गीकरणासाठी देणगी देत असतील, वर्गणी देत असतील, तर तो समाज माझा शत्रू कसं काय होऊ शकतो? आज फेसबुकवर मी अत्यंत विचित्र पोस्ट वाचत राहतो की महाराजचं काय याच्यात बिघडलं, तिकडं मागानं काय योगदान दिलं. माझ्या भावांनो, फेसबुकवरच्या या पोस्ट बंद करा. याच्यामुळे दोन समाजामधली दरी निर्माण होते आहे. आणि मी जी आत्ता ज्या महान लोकांची नावं घेतली आपल्या पिढीतल्या, की मातंगामधली इतकी लोक बौद्ध धम्माच्या बाजूने जात आहेत, आमचे राजेंद्र राक्षे साहेब, रमेश राक्षे साहेब, हे सगळे करतात ना यासाठी काम. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एकदा बौद्ध बांधवांनी इथं माझ्या समोर फेसबुक लाईव्हमध्ये मी ही नावं बघतोय, माझे सगळे बौद्ध मित्र याच्यामध्ये आहेत सध्या. माझ्या बौद्ध बांधवांनी, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी, बौद्ध समाजातील नेत्यांनी एकदा फक्त लक्षात घ्यावं की बौद्ध समाज वगळता खणखणीत जय भीम म्हणणारी माणसं कोणत्या समाजात आहेत? बौद्ध समाज वगळता, पूर्वास्पृश्य महार समाज वगळता बौद्ध धम्म स्वीकारलेली माणसं कोणत्या समाजात आहेत? बौद्ध समाज वगळता बाबासाहेबांचे फोटो उघडपणे कोणत्या घरांमध्ये दिसून येतात? आणि बौद्ध समाज वगळता आंबेडकरी मातंग परिषदा लावणारा समाज कोणता आहे? मातंग समाज आणि चर्मकार समाज तुमच्या सोबत वाटेवर आहेत. अनेक कार्यकर्ते या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात आहेत. आमचे इथले गायकवाड नावाचे एक कार्यकर्ते आहेत, अरुण कांबळे आहेत, दिगंबर मनियार आहेत, दत्ता वाघमारे आहेत, कबीरानंद आहेत. अरे ही सगळी माणसं आपल्या सोबत येतोय आम्ही हळूहळू. वर्गीकरणाला दोन समाजातली फूट म्हणू नका. आणि हे आंदोलन एकमेकांच्या विरोधात आंदोलन करू नका. 21 तारखेला प्रचंड मोठं आंदोलन होणार आहे. का होणार आहे? तर तुमची लोकसंख्या जास्त आहे, तुमची शक्ती जास्त आहे, अवेअरनेस म्हणजे जागृती जास्त आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या जोरावर बाबासाहेबाच्या विचाराचा पराभव करणार आहोत का आपण? या सामर्थ्याच्या जोरावर जो समाज तुमच्या वाटेवर आहे त्याला लाथा मारणार आहोत का आपण? आणि मग त्याला लाथा मारल्यावर जर तो दुसरीकडे गेला तर मग तुम्ही म्हणता की आम्ही RSSचे एजंट आहोत. अरे ते जर संधी देत असतील तर आमच्या आधी 50 मित्र अगोदर जाऊन बसलेले आहेत ना तिथं. कृपा करून कोण कोणत्या पक्षाचं काम करतो, कोण कोणत्या संघटनेत काम करतो याचा आणि तो बाबासाहेबांचा अनुयायी आहे का नाही याचा अजिबात संबंध जोडू नका. आम्ही कुठेही काम करत असलो, मी या ठिकाणी काम करतो, माझ्यासोबत आदरणीय पंकज भारसाकळे आहेत, राजू शिंदे आहेत, जालिंदर शेंडगे साहेब आहेत, आमच्यासोबत चंद्रकांत बनसोडे आहेत, आदरणीय प्रोफेसर डॉक्टर भीमराव भोसले आहेत, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. अरे आम्ही कुठे जरी गेलो तर आम्ही बाबासाहेबांपासून दूर जाऊ शकत नाही. ते अंतःकरणात आहेत, हृदयात आहेत. आणि शेवटी या देशामध्ये संविधानाने सुद्धा सांगितलेलं आहे की या देशात जन्माला आलेले सगळे धर्म एकत्र राहणं आवश्यक आहे, तरच हे राष्ट्र टिकणार आहे. आपण हा का विचार करत नाही की ठीक आहे ना, हा समाज आज सोबत नाही, पण मी तुम्हाला खात्रीलायकपणे सांगतो की माझ्या बोलण्याचा एकदा विचार करा. बौद्ध समाज वगळता, म्हणजे पूर्वास्पृश्य महार समाज वगळता बौद्ध धम्म स्वीकारणारा समाज मोठ्या प्रमाणात कोणता आहे? बाबासाहेबांना स्वीकारणारा समाज मोठ्या प्रमाणात कोणता आहे? खणखणीत जय भीम म्हणणारा दुसरा समाज या राज्यात कोणता आहे? आम्ही कुठेही नोकरी करत असू, आम्ही कोणत्याही पक्षात विचारात काम करत असू, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करताना कणभर सुद्धा आमची जीभ डळमळत नाही, कणभर सुद्धा आमच्यामध्ये ततपप होत नाही. कारण आम्हाला माहीत आहे की आम्हाला लागलेली नोकरी, आमचा आज झालेला विकास,
आमचा आज झालेला उत्कर्ष हा केवळ आणि केवळ एकाच महापुरुषामुळे आहे. त्या महापुरुषाच्या वाटेवरून कुणीही वेगळं होणार नाही. पण त्या वाटेवर चालण्यासाठी जर आता आरक्षणाच्या नावावरून आम्हाला लाथाडलं जात असेल तर मग हा समाजही तुमच्यासोबत येणार नाही आणि मग सारा भारत बौद्धमय करील असं जे बाबासाहेबाचं स्वप्न होतं ते जो सर्वात जवळचा आहे त्यालाच तुम्ही लाथा मारत असाल तर बाकीचे तर दूरच राहिले मग. आणि मी फक्त 2 समाजाचं का बोलू, आज 14 एप्रिलला सगळेचे सगळे समाज रस्त्यावर होते, उल्हासात कृतज्ञतेने बाबासाहेबांना स्वीकारताहेत लोक. आता शिक्षणाने सगळ्या समाजामध्ये जागृती केलेली आहे. ज्याने पूर्वी अन्याय केले तो माणूस आणि ज्याने अन्याय सहन केले तो माणूस सुद्धा आता म्हणायला लागलेला आहे की या देशाची लोकशाही जर टिकली असेल तर ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे टिकलेली आहे. नाही तर 1947मध्ये आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या शेजारच्या राष्ट्राचे काय हाल आहेत, बांगलादेशचे काय हाल आहेत, श्रीलंकेचे काय हाल आहेत, नेपाळचे काय हाल आहेत, अफगाणिस्तान तर रोज मरतोय रोज. केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश टिकलेला आहे आणि याबद्दलचा कृतज्ञता भाव सगळ्या समाजांमध्ये आहे. कृपा करून आरक्षण वर्गीकरणाच्या छोट्याशा मुद्द्यावरून भविष्यात येणाऱ्या सांस्कृतिक परिवर्तनाला रोखू नका. बाबासाहेबांच्या वाटेवर फक्त मांग चांभार नाही, बाकीचे सगळे समाज येतील त्याच्यासाठी स्वीकारण्याचं मोठं अंतःकरण, मोठं हृदय आपल्याला उघडं करावं लागेल माझ्या भावांनो. आणि मला खात्री आहे की मी जी डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर संजय मोड, डॉक्टर बाबुराव भोसले, ॲडव्होकेट राहुल दाभाडे अशी जी नावं घेतो ना, प्रदीप रोडे सर, आमचे बाबूराव गालफाडे साहेब, ही जी नावं घेतो ना मी, हे प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक तालुक्यात अशी मोठ्या मनाची माणसं आहेत. ते सगळेजण 21 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाला सम्यक पद्धतीने आंदोलन करा असं म्हणतील. माझी सगळ्यांना विनंती आहे की उपवर्गीकरण हा एकमेव उन्नतीचा मार्ग आहे. फक्त एकच आहे की उपवर्गीकरण ज्याच्यासाठी होत आहे त्या मातंग आणि चर्मकार समाजात जागृती आहे का त्याचा विचार करा. अहो, या समाजातले परभणीतले गणपत भिसे असतील, नांदेडचे मारुती वाडेकर असतील, मुंबईचे ॲडव्होकेट शिंदे असतील, आमचे नांदेडचे रामचंद्र भरांडे असतील, शिवा कांबळे असतील, हे रस्त्यावर उतरणारे लोक जर वगळले, बाकीचे किती लोक आहेत. संभाजीनगरमध्ये संजय ठोकळ नावाचे नेते आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं प्रदेश पदाधिकारी आहेत, आरक्षण वर्गीकरणासाठी लढतात. आठवले साहेब कधीच त्यांना अडवत नाहीत. का आम्ही एकमेकांच्या जीवावर उठतो? अरे हे होत आहे, सगळे येत आहेत आणि आरक्षणाचं वर्गीकरण झालं म्हणजे लगेच बौद्ध समाजाचं सगळंच नुकसान झालं असं नाही आहे. तुमची ऑलरेडी विद्वत्ता आहे, तुमच्यामध्ये ते सगळं सामर्थ्य आहे, तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. पण जो उपाशी आहे त्याच्या पोटात 2 घास जाण्याची सोय या आरक्षणाच्या वर्गीकरणाने होणार आहे. त्या दुर्बल बांधवाला सोबत घेण्याची जबाबदारी आपली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, हात जोडून विनंती करतो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करू नका आणि जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी लढता आहेत त्यांनी पण अटकेपार झेंडे लावल्याच्या आविर्भावात फेसबुकवर पोस्ट टाकू नका. हा सनदशीर मार्गाने लढण्याचा लढा आहे. हा एकमेकांच्या जीवावर उठण्याचा लढा नाही आहे. हा एकमेकांना शत्रुस्थानी ठेवण्याचा लढा नाही आहे. आपण कधीच एकमेकाचे वैरी होऊ शकत नाही, कारण आपला इतिहास सारखा आहे, आपला वर्तमानही आजही सारखाच आहे. आजही मी
शिकलेल्या दलित बांधवांना विनंती करतो, सगळे दलित महार मांग चांबार सगळ्यांना विनंती करतो की ही भांडणं तणणं लावल्यापेक्षा एकदा या आमच्यासोबत दलित वस्तीत, एकदा या आमच्या मिसारवाडीत आंबेडकर नगरमध्ये बघा. सगळ्याच समाजाचे गोरगरीब लेकरं आजही तुमची वाट पाहत आहेत प्रेरणेसाठी. आमचं तर असं झालं, जो शिकला तो उच्चभ्रू वस्तीत बंगला घेतो आणि समाजाला विसरतो. आजचा शिकलेला दलित हा जर वस्तीमध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार सांगत नसेल आणि तिथं कुणाला 4 पैसे देण्याची दानत ठेवत नसेल तर तो समाजाचा सर्वात मोठा दुश्मन आहे. त्याला आपण त्या समाजात नेणं आवश्यक आहे. नाही तर आजच्या शिकलेल्या माणसाची परिस्थिती, बायकोला भरजरी साडी, बसायला 4 चाकी गाडी आणि राहायला 4 मजली माडी. हा साडी गाडी आणि माडीमध्ये गुरफटलेला सुशिक्षित दलित या समाजाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा कैवार जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत आमच्यातले मतभेद मिटत नाहीत. आणि जसे दुःख दारिद्र्य इतर समाजात आहेत तसेच त्या मोठ्या भावातही आहेत. अजूनही भावांनो, आपली तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. आपली तरुण पिढी मोबाईलच्याही व्यसनाधीन होत आहे. त्याच्यातून त्यांना वाचवणं आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातले क्रिमिनल रेकॉर्ड बघा, आता आपली माणसं त्याच्यात दिसायला लागलेली आहेत. कुठला बुद्धाचा विचार घेतला आम्ही, कुठला बाबासाहेबाचा विचार घेतला. आम्ही सम्यक मार्गाने क्रांती करू. आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा लढणाऱ्या समाजातले सुशिक्षित माणसं तरी काय करतायत? छानपैकी घरात बसून असतात. एखादा परभणीचा नेता येतो, नांदेडचा नेता येतो, चंद्रपूरला जातो, तो लढतो, तो लाट्या काट्या खातो, त्याच्या गाड्या जाळल्या जातात. आम्ही फक्तच बघत राहतो. हे प्रबोधन होणं आवश्यक आहे. समाजातल्या सुशिक्षित वर्गाला माझी विनंती आहे की एकटा संजय गायकवाड फेसबुक जाऊन चालणार नाही. एकटे गणपत भिसे, एकटे रामचंद्र भरांडे, एकटे अमित गोरखे, एकटे सचिन साठे नाही माझ्या मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षाने, लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या अध्यक्षाने, सकल मातंग समाजाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात जा, फेसबुक लाईव्ह या आणि 2 समाजात जे मतभेद निर्माण होत आहेत ते आधी बंद करा. आरक्षणाचा वर्गीकरणाचा लढा तर लढणारच आहोत आणि तुम्हाला खात्रीलायकपणे सांगतो, न्याय दिष्टित आहे. हा न्याय्य लढा आहे. न्याय्य म्हणजे न्यायाला अनुसरून असलेला लढा आहे. हा बाबासाहेबांच्याच विचाराला अनुसरून असलेला लढा आहे. तो आपण जिंकणारच आहोत. मग तुम्ही जिंकणार आहात म्हणून असे एकदम पुन्हा एकदा म्हणतो की असे आटके पार झेंडे लावल्यासारखे उन्माद नका करू. तुमची गरिबी, तुमचं दारिद्र्य पाहून तुम्हाला न्याय मिळतोय. तुमचा पराक्रम नाही आहे हा. आरक्षणाचं वर्गीकरण झालं म्हणजे फटाके फोडण्याचा विषय नाही. आरक्षणाचं वर्गीकरण झालं म्हणजे डीजे लावून नाचण्याचा विषय नाही. पुन्हा एकदा जबाबदारी वाढेल. साधी आरटी स्थापन केली आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने. आरटीमध्ये जाऊन बघा, तिथं विद्यार्थी सुद्धा मिळत नाहीत त्यांना. आपली पात्रता तरी निर्माण करावी लागेल की नाही? माझी शिकलेल्या दलित बांधवांना विनंती आहे की माझ्या भावांनो, पुन्हा समाजात परत या, वस्तीत परत या. ज्या गावातून मोठे झाले त्या गावात परत या. तुम्ही सगळेचे सगळे पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, अकोला या ठिकाणी सेटल झालेले आहात. नांदेड, लातूरमध्ये सेटल झालेले आहात. थोडंसं गावाकडे परत या रे भावांनो. गावातल्या दोन्ही दलित समाजाची अवस्था बघा कशी आहे. तर आजही माणसं खूप सुधारले असं नाहीत. त्यांच्यासाठी काम करू, कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवू आणि सगळे एकत्र येऊ. कृपा करून 2 समाजात वाद नका करू. कृपा करून फेसबुकवरच्या पोस्ट भांडणं लावतील अशा नका टाकू. काही दिवस शांत बसा. हे समाज एकत्र असणं आवश्यक आहेत आणि हेच 2 समाज नव्हे, सगळेच समाज एकत्र असणं आवश्यक आहेत. देशासमोरची आव्हानं फार वेगळी आहेत आणि आम्ही 2 भावंड एकमेकात भांडत बसलेलो आहोत.
हे संविधान आणि ही लोकशाही टिकली पाहिजे. जर हे राष्ट्र टिकलं तर ते टिकेल. म्हणून कळकळीचं आवाहन करतो, आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावावर मतभेद होऊ देऊ नका. आरक्षण उपवर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणारं आहे. आरक्षण वर्गीकरण हे दोन समाजामध्ये सामंजस्याचे पूल बांधणारं आहे. आरक्षण वर्गीकरण हे सगळ्या समाजांना एकत्र आणणारं असेल. आरक्षण वर्गीकरणामुळे सगळ्या समाजाचे समान विकास होतील, सारखे वाटे मिळतील आणि ते एकमेकांशी अधिक प्रेमाने सामंजस्याने वागतील. अन्यथा आज बाकीच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या समाजांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, प्रचंड आकस आहे. ती अस्वस्थता आणि आकस थांबवण्यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण आवश्यक आहे. ते मिळालंच पाहिजे. आणि संघर्ष इतका न्यायोचित असेल, ताकद नसेल आमच्या संघर्षात, मी मान्य करतो. आमच्या संघर्षात आरक्षण वर्गीकरणाला विरोध करण्या इतकी ताकद नसेल, पण आमची भूमिका खऱ्या बाबासाहेबाच्या अनुयायाची भूमिका असेल. ज्याला मान्य होत असेल तो वर्गीकरणाला विरोध करणार नाही. ज्याला मान्य होत नसेल त्यानं विरोध करावा, पण त्याने विचार करावा की जर मी आज या समाजाला विरोध करतोय, उद्या त्या समाजाला विरोध करतोय, परवा आणखी 4 समाजाला विरोध करतो, माझ्या सोबत कोण राहील? सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प करू. थोडंसं आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या वाटीत पडलं तर त्याचं वाईट वाटू देऊ नका आणि एकमेकांसोबत सामंजस्याने राहू. मी मातंग समाज, चर्मकार समाज, खाटीक समाजातील बांधवांना विनंती करतो की बौद्ध समाजाचा द्वेष करून आरक्षणाचं वर्गीकरण घेण्यात फार मोठेपणा मर्दुमकी नाही आहे. आपलं ध्येय हे असावं की आम्हाला आमचा न्याय मिळावा, आम्हाला आमचा हक्क मिळावा. तो हक्क मिळण्यासाठी कुणाला शत्रुस्थानी ठेवण्याची गरज नाही. आणि दुसऱ्या समाजाला सुद्धा विनंती करतो की इतक्याने काही एका यात्रेनं देव म्हातारा होत नाही, इतक्याने काहीही फरक पडणार नाही. तुमचा मोठेपणा कायम राहील. आमच्या मनात आरक्षणाच्या वर्गीकरणाला समर्थन करणाऱ्या बौद्ध बांधवांविषयी प्रचंड मोठा आदर राहील. जो आदर बाबासाहेबांबद्दल आहे तो 21व्या शतकात या नव्या विचारवंतांबाबत आमच्या मनामध्ये कायम असेल. एवढं बोलतो. सगळ्यांना सामंजस्याने, सद्भावनेने आणि सामाजिक समतेने वागण्याची विनंती करतो. आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यासाठी गरज पडली तर मातंग समाज, चर्मकार समाज आणि इतरांनीही सढळ हाताने मदत करावी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी आंदोलनं आहेत, ती आंदोलनं लढणारे जे नेते आहेत ते अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेले असतात. त्यांच्याकडे जरा बघा. मी एक उदाहरण देतो आणि थांबतो. आमच्याकडे दौलत मोरे नावाचे एक पोलीस अधिकारी होते. ते त्यांच्याकडं गेलेल्या एकाही कार्यकर्त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देत नव्हते. आज निवृत्त झाल्यानंतर सगळेचे सगळे कार्यकर्ते प्रचंड सन्मानाने त्यांच्याकडे जातात, त्यांना भेटतात. भावांनो, मी शिकलो आणि मोठा झालो. माझा नातेवाईकांना मोठं केल्यानं माझी जबाबदारी संपत नाही. मी पुन्हा एकदा माझ्या वस्तीत परत गेलो पाहिजे. मी पुन्हा एकदा जे वंचित उपेक्षित आहेत त्यांना मदत केली पाहिजे. तर आणि तरच आम्ही जय भीम म्हणण्याच्या लायकीचे आहोत. अन्यथा आमचा जय भीम खोटा आहे. खरे आंबेडकरवादी तेच जे वंचित उपेक्षिताच्या बाजूने उभे राहतात, ज्यांना मनामध्ये करुणा असते, ज्यांच्या मनामध्ये अहिंसा असते, ज्यांच्या मनामध्ये अपरिग्रह असतो, ज्यांच्या मनामध्ये कणव असते. माझी सगळ्यांना विनंती आहे की एकमेकांच्या विरोधात उभं राहून आरक्षण उपवर्गीकरणाला कलंक लावू नका. हा न्यायाचा लढा आहे, तो आपण जिंकणार आहोत. पण तो उन्मादाने नव्हे, सामंजस्याने, संयमाने लढावा अशी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना
या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. कुणीही एकमेकांबद्दल आकस न ठेवता एकमेकांच्या भूमिका थोड्या सम्यक विचाराने समजून घ्याव्यात. त्या भूमिका रास्त आहेत, त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. जय भीम, जय लहुजी, जय रोहिदास, जय वाल्मिकी. धन्यवाद.